आज आपण राऊड एम आय टँकवरती आहोत. मागील वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळं जुलैमध्ये तुडुंब भरणारा राऊड एम आय टँक आज मात्र पूर्णपणे कोरडा असून मृत साठा उपलब्ध आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर चांगल्या पाऊस झाला नाही तर राऊड येथील पिण्याच्या पाण्याची राऊड तसेच उसवाड या दोन्ही गावांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. तसेच या राऊड धरणामधून जो काही आता नवीन पाटाचं काम झालेलं आहे, तर त्या पाटाच्या कामामुळं राऊड असेल, उसवाड असेल, डोंगरगाव याही गावांचा पाणी प्रश्न मिटणार होता. परंतु अत्यल्प झालेल्या पावसामुळं फार मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून लवकरात लवकर मोठ्या पावसाची गरज असून लवकरात लवकर पाऊस होऊन हे धरण तुडुंब भरावा अशी अपेक्षा आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील राऊड, उसवड यासह परिसरातील गावांसाठी वरदान ठरलेल्या राऊड एम आय टँक या ठिकाणी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत का पाण्याचा मृत साठा जो आहे तर तोही आता संपुष्टात येत असल्या कारणाने कुठेतरी आता ह्या गावावर ह्या धरणावर असलेल्या ज्या काही राऊड आणि उसवड यासाठी जी काही पाणी योजना आहे तर ती आता धोक्यात आलेली आहेत. कारण की 8 ते 10 दिवसांमध्ये हा पाण्याचा मृत साठा जो आहे तर तो सुद्धा या ठिकाणी संपुष्टात येणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या धरणावर राऊड, उसवड यासह 8 ते 10 गावांसाठी सिंचनासाठी पाटचारी सुद्धा तयार करण्यात आलेली आहेत आणि कुठेतरी आता या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असल्या कारणाने ती पाटचारीला सुद्धा पाणी आता त्या ठिकाणी मिळणे मुश्किल होणार आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी या सिंचनाचे काम जे सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने त्याच्यामुळे आता शेतीचे कामं जे तर ते येणाऱ्या दिवसांमध्ये ठप्प होणार असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील तर ते आता देवाकडे साकडं घालतायत की आता मोठे पाऊस होऊन दे आणि मोठे पाऊस पडतील का आता याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उमेश पारीख, T9 मराठी, चांदवड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.